नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना भाजपाच्या युतीबाबतची बैठक झालेली आहे। आपल्यावर या ठिकाणी भाजपाचे आमदार मंदाताई म्हात्रे आहेत। ताई, काय कशी चर्चा झाली, काय युती होते? युतीची आज मीटिंग झाली डॉक्टर राजेश पाटील जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यालयात। आणि या मीटिंगसाठी शिवसेनेचे सगळे प्रमुख खासदार आणि त्यांचे नेते, आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे पदाधिकारी होते। युतीची चर्चा झालेली आहे। त्यांच्याकडनं प्रस्ताव 57 लोकांचा आलेला आहे, पण माझ्या बेलापूर प्रभागामध्येच माझाच 40चा प्रस्ताव आहे। माझ्याकडे 51 वॉर्ड आहेत आणि 51 वॉर्डमध्ये 101 कार्यकर्ते जुने, ज्यांनी गेले 10 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी तिकीट मागणे माझं कर्तव्य आहे। म्हणून मी त्यांना सांगितलं, तुम्ही 57 मागता, पण माझी 40ची मागणी आहे आणि आमच्या पूर्ण नवी मुंबईची मागणी जवळजवळ 80 सीटची आहे आणि त्यांना काहीतरी बाकीच्या सीट त्यांना द्यायचं असं सागर नाईक बोलत होते। तर त्याच्यावर काय अजून चर्चा झाली ना, तर वरिष्ठांपर्यंत हे सगळा प्रस्ताव आमचा पण आम्ही दिलेला आहे, त्यांचा त्यांनी आम्हाला दिलेला आहे। आता वरिष्ठ पातळीवर ठरवलं जाईल युती करायची की नाही करायची, का मैत्रीपूर्व लढाई करायची, हे सगळं आता ठरलं जाईल। आता ही प्राथमिक चर्चा आज झालेली आहे खासदारांसोबत। आता 111 नगरसेवक टोटल आहेत, त्याच्यामध्ये 80 BJPने मागितलेले आहेत। दोघांचं समसमान माझी नगरसेवक संख्या आहे, 55 तुमच्याकडे आहेत, 55 त्यांच्याकडे आहेत। तर हे पाहता शक्य आहे का युती होणार? असं आहे की सर्वच नगरसेवकांच्या इथे मतधिक्य मिळालेलं नाही। मग त्यांचे असतील, आमचे असतील, त्याच्यानंतर सर्वे सुरू आहे। सर्वेमध्ये ज्यांची नावं येतील त्यांना आम्ही तिकीट दिलं जाईल, कारण शेवटी कुठल्याही राजकीय निवडणुकीमध्ये निवडून येणं हे पहिलं बघितलं जातं। शेवटी प्रत्येक पक्षाला वाटतं की आमचा महापौर बसला पाहिजे पालिकेमध्ये आणि सत्तेतून आपण विकास कामं केली पाहिजे, असं आमचं भारतीय जनता पार्टीचं इथेच म्हणणं आहे। तर आमचे नगरसेवक जास्त आहेत आणि निवडून येणारे नगरसेवक आहेत, त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणारच की आमच्या सर्व नगरसेवकांना तिकीट मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत। आता युती होण्याबाबतची शंका अजून दिसते, युती होण्याची शक्यता तरी दिसत नाही सध्या युतीची शक्यता म्हणजे आता वरिष्ठ पातळीवर काय होतं, आम्ही आमचा निर्णय दिलेला आहे की आम्हाला किती जागा पाहिजेत तेवढ्या जागेवर आम्ही आज ठाम आहोत। मधल्या काळामध्ये भाजपा सोडून संदीप नाईक राष्ट्रवादीत गेले होते, त्यांच्याबरोबर इथले बेलापूरचे सगळे नगरसेवक गेले होते। परत एकदा ते BJPमध्ये आलेले आहेत। तर जुन्या BJPवरती अन्याय होते असे एक भावना आहे कार्यकर्त्यांमध्ये। आज आपण पाहिलं असेल की सानपाड्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक सानपाड्यातून आली होती आणि उद्या काहीतरी परवा त्यांची पुन्हा बैठक आहे आणि त्यांचा रोष आहे की एकेका घरात 4-4 तिकिटी देऊ नका, आम्ही काम केलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींना मी ते कळवलेलं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जी जी घटना झालेली आहे आत्तापर्यंतची, ती वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे। आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ किंवा आमचे अध्यक्ष महाराष्ट्राचे रवींद्र चव्हाणजी यांना माहिती आहे। इथली सर्व परिस्थिती वरिष्ठ लोकांना माहिती आहे आणि त्या पद्धतीने ते निर्णय घेतील। तुम्हाला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते झटलेले आहेत त्यांना सीट मिळतील का, उमेदवारी मिळेल? आज माझा तोच प्रयत्न आहे की ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्या मतदारसंघात ते हायेस्ट आहेत, त्यांनी मतदान काढलेलं आहे आणि पक्षाचा निष्ठेने काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी मी भांडणार, त्यांच्यासाठी तिकीट मिळवून द्यायचा मी सातत्याने प्रयत्न करणार आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जरी युती होईल किंवा नाही झाली तरी या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांना मात्र आपण तिकीट देण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावू, अशा प्रकारचं वक्तव्य मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।